मी शेअर मार्केट ट्रेनर समाधान बवले आपलं यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत करतो। एक मराठी माणसाला शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर मार्केटमधले मराठी माणूस कुठेतरी टिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे या उद्देशाने मी हा चॅनल सुरू केलेला आहे। आणि ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केटविषयी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जे काही नॉलेज आहे माझ्याकडे ते देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच खूप चांगली माहिती आणि नॉलेज या ठिकाणी भेटणार आहे आणि ते जास्तीत जास्त नॉलेज मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। तर मित्रांनो, आपण आता सुरू करूया। शेअर मार्केट म्हणजे काय आपण हे शिकणार आहोत। शेअर मार्केट म्हणजे काय तर शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार केले जातात, त्याला आपण शेअर मार्केट असे म्हणतो। शेअर मार्केट एक आपले जे इतर मार्केट आहे त्याप्रमाणे हे मार्केट आहे, फक्त या ठिकाणी कंपन्यांचे जे काही शेअर्स आहेत ते खरेदी किंवा विक्री या ठिकाणी केले जातात, म्हणून याला आपण शेअर मार्केट म्हणतो। शेअर मार्केटमध्ये दोन प्रकार पडतात। पहिला आहे ते म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं सेकंडरी मार्केट। आता प्रायमरी मार्केट कशाला म्हणायचं आणि सेकंडरी मार्केट कशाला म्हणायचं आणि प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट आपल्याला आता समजून घ्यायचं आहे। तर चला आपण पाहूया प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट। प्रायमरी मार्केट म्हणजे काय? प्रायमरी मार्केट म्हणजे असा प्राथमिक बाजार देते नवीन सिक्युरिटीज जसे की कंपनीचे स्टॉक, बॉन्ड कंपनीद्वारे जारी केले जातात आणि गुंतवणूकदारांना प्रथमच खरेदीसाठी उपलब्ध केले जातात। शेअर मार्केटमध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग मार्केट IPO किंवा नवीन इश्यू मार्केट NIM असेही म्हणतात। तर ह्याविषयी आपण पुढच्या स्लाइडमध्ये थोडंसं डीपमध्ये पाहणार आहोत। फक्त मी आता एवढे सांगेल, प्रायमरी मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी प्रथम कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांना या ठिकाणी कंपनी जारी करते त्या मार्केटला आपण प्रायमरी मार्केट असे म्हणतो। नंतर सेकंडरी मार्केट म्हणजे काय? मागील जारी केलेले सिक्युरिटीज जसे की स्टॉक, बॉन्ड खरेदी आणि विक्री करण्यासाठी इन्व्हेस्टरला प्लॅटफॉर्म प्रदान करून सेकंडरी मार्केट काम करते। सिक्युरिटी सामान्य प्रायमरी मार्केटमधील कंपन्या किंवा सरकारद्वारे जारी केले जातात, त्यानंतर ते दुय्यम मार्केटमध्ये ट्रेड केले जातात। दुय्यम बाजारात इन्व्हेस्टर पुरवठा आणि मागणीद्वारे निर्धारित किमतीनुसार सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्री करू शकतात। जर सिक्युरिटीची उच्च मागणी असेल तर त्याची किंमत वाढते किंवा मागणी कमी असेल तर त्या शेअरची किंवा सिक्युरिटीची किंमत कमी होते। आता हे थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल, मी आता ही संकल्पना तुम्हाला एक थोडक्यात आणि प्रभावीपणे समजून देण्यासाठी मी पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला नेणार आहे आणि पुढची स्लाईड आणि त्याचे पुढची स्लाईड खूप महत्त्वाची आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे एक चांगल्या प्रकारे समजणार आहे। आता बघा, प्रायमरी मार्केट आपण समजून घेऊया। समजा ही एक कंपनी आहे, या कंपनीचं नाव आहे टाटा। आता टाटा ही कंपनी आहे। टाटा कंपनीला काय करायचं आहे, ती एकतर पहिली गोष्ट कंपनी चालवण्यासाठी फंड पाहिजे किंवा दुसरी गोष्ट कंपनी वाढवायची आहे। आता टाटा कंपनीला एक नवीन कारचा प्लॅन टाकायचा आहे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तो म्हणजे पैसा, बरोबर आहे। नवीन कारच्या प्लॅनसाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजेच कंपनीला पाहिजे भांडवल। मग हे जे काही भांडवल पाहिजे कंपनीला, हे भांडवल कंपनी कुठून उभं करते? कंपनी काय पैसा नाही आहे। आज समजा 1000 करोडचा कंपनीला हा नवीन प्लॅन्ट उभा करायचा आहे, परंतु कंपनी काही एवढं भांडवल नाही आहे। मग अशा वेळेस कंपनी काय करते? कंपनी प्रथम जाते बँकेकडे, बरोबर। आपल्या सर्वांना माहिती आहे कंपनी कुठे जाणार आहे? बँकेकडे। बँकेकडे जाते, बँकेकडून समजत कंपनीने जर 1000 करोड कर्ज उचललं, लोन उचललं, तर बँकेला त्यावरती त्यांना काही पर्सेंटेज व्याज द्यावं लागतं, बरोबर आहे। ही गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि दर महिन्याला त्यांना EMI भरावा लागतो। परंतु यामध्ये होतं काय, जर कंपनी लॉसमध्ये गेली किंवा कंपनीचा प्लॅन चालू होण्यासाठी आणि
मार्केटमधून पैसा येण्यासाठी कंपनीला वेळ लागला तर त्या कालावधीमध्ये कंपनी हा पैसा बँकेला परत करणे कंपनीला अवघड होऊन बसते किंवा ते शक्य होत नाही. मग कंपनी एक दुसऱ्या पर्यायाचा विचार करते. आता मला सांगा, ह्या बँकेमध्ये पैसा कोणाचा आहे? लोकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे, मोठमोठ्या लोकांचा आहे. बरोबर, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, बँकेमध्ये पैसा मोठमोठ्या लोकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे. मग कंपनी काय करते? कंपनी म्हणते बँकेकडून पैसे उचलण्याऐवजी आपण शेअर्स म्हणजे कंपनीची जी काही भागीदारी आहे ती लोकांना विकली आणि त्याच्यातून हा जर पैसा गोळा केला तर बरोबर आहे. मग निश्चितपणे याचा कंपनीला फायदा होणार आहे. कारण कंपनीला ज्यावेळेस मार्केटमधून कंपनी पैसा गोळा करते त्यावेळेस मार्केट कंपनीला कोणाला EMI देण्याची गरज नाही किंवा व्याज देण्याची गरज नाही. हा कंपनीचा पहिला फायदा होतो. त्यानंतर कंपनीला जर प्लॅन्ट उभा करण्यासाठी जास्त कालावधी लागला तर कंपनीला निश्चितपणे कोणताही तोटा या ठिकाणी होणार नाहीये. हे फायदे असल्यामुळे कंपनी या ठिकाणी बँकेकडून कर्ज न घेता सर्वसामान्य लोकांकडून हे भांडवल घेत असते, उभं करत असते. मग आता ही जी काही टाटा कंपनी आहे, टाटा कंपनी या ठिकाणी काय आहेत तर त्यांच्याकडून हा पैसा उभा करते. आपण पाहतात याच्यामध्ये सर्वसामान्यमध्ये लोक कोण होतात तर मोठमोठे इन्व्हेस्टर जे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात असे इन्व्हेस्टर, त्यानंतर मोठमोठ्या कंपन्या, बँका आणि मोठमोठे इन्स्टिट्यूट हे सर्व याच्यामध्ये येतात आणि त्यांच्या मार्फत हा पैसा कंपनी आपला उभा करत असते. समजा कंपनीला 1000 करोडचा जो काही फंड पाहिजे तो उभा करण्यासाठी कंपनी काय करते? पहिल्यांदा IPO आणते. आपण पाहिलं IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. त्याच्यामार्फत कंपनी होलसेलमध्ये म्हणजे बल्कमध्ये या ठिकाणी आपले शेअर मार्केटमध्ये विकत असते. नाही तर कंपनी काय करणार? 10-10चे लॉट करणार आणि 10चे लॉट किंवा 5-5चे लॉट करून मार्केटमध्ये हे लॉटनी विकणार. यालाच आपण होलसेल मार्केट किंवा प्रायमरी मार्केट असेही म्हणतो आणि याच्या मार्फत ही कंपनी आपल्याला पैसा उभा करते. मग जे इन्व्हेस्ट करतात ह्या इन्व्हेस्टरला काय फायदा होतो? हे जे मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत किंवा मोठमोठ्या बँका आहेत किंवा आपण पाहतो की म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, यांना याच्यामध्ये काय फायदा होतो? हे ज्यावेळेस कंपनीचे शेअर्स घेतात म्हणजे कंपनीची मालकी हक्क घेतात, कंपनीमध्ये ज्यावेळेस पैसा लावतात त्यावेळेस कंपनीचे हे काय होतात? पार्टनर होतात. बरोबर, कंपनी 30%, 40%, 50%, 60% जे काय आवश्यक असेल तेवढं शेअर मार्केटमध्ये विकून यांना आपल्या व्यवसायामध्ये भागीदार करून घेत असते. याचा फायदा ह्या लोकांना असा होतो की जर आज 100 करोडची कंपनी आहे तर कंपनी निश्चितपणे यांना माहिती आहे की ती पुढे जाऊन 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये निश्चितपणे 500 करोड किंवा 500 करोडनी वाढणार आहे. म्हणजे जी आज 1000 करोड आहे ती 500 करोडनी जर वाढली तर ती कंपनी या ठिकाणी 1500 करोडची होणार आहे. म्हणजे जी जी आज या ठिकाणी 100 रुपये शेअरचा जर भाव असेल तो पुढे जाऊन 150 रुपये होणार आहे, 150चा 200 होणार आहे आणि 200चा निश्चितपणे तो वाढत जाणार आहे. हे ह्या लोकांना, हे इन्व्हेस्टर लोकांना माहिती आहे आणि म्हणून हे पैसा याच्यामध्ये लावतात आणि निश्चितपणे बँकेपेक्षा यांना या ठिकाणी खूपच जास्त रिटर्न या ठिकाणी मिळतो आणि बँकेपेक्षा जास्त रिटर्न मिळाल्यामुळं हा जो काही पैसा आहे हे या ठिकाणी या ठिकाणी यांना फक्त प्रॉफिट होतो असा नाही तर लॉसही होऊ शकतो. बरोबर, म्हणजे जर कंपनीची शेअरची व्हॅल्यू या ठिकाणी आज 100 रुपये आहे, ती 100 रुपयाची व्हॅल्यू जर 100 रुपयाची व्हॅल्यू जर 50 रुपये झाली तर निश्चितपणे कंपनीला लॉस होतो. कंपनीबरोबर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्यांनाही या ठिकाणी तो लॉस सहन करावा लागतो. म्हणजे जर कंपनी प्रॉफिटमध्ये आली तर इन्व्हेस्टर प्रॉफिटमध्ये येतात, कंपनी लॉसमध्ये गेली तर इन्व्हेस्टर लॉसमध्ये जातात. ही आहे प्रायमरी मार्केट. हे प्रायमरी मार्केटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रायमरी मार्केट म्हणजे काय ते आता समजलं असेल. आता आपण पाहणार आहोत सेकंडरी मार्केट. आता पहिल्यांदा आपण प्रायमरी मार्केटमध्ये पाहिलं की एक कंपनी आपले शेअर लॉटमध्ये मोठे इन्व्हेस्टर किंवा मोठमोठे जे काही फंड आहे कंपन्या आहेत त्यांना या ठिकाणी विकते.
परंतु जर ह्या इन्व्हेस्टरला हे शेअर पुन्हा विकायचे जर असेल तर ते कंपनीला विकू शकत नाही, बरोबर. कारण कंपनीने शेअर यांना विकलेलं आहे आणि जो काही भांडवल पाहिजे त्यांना ते उभे केलेलं आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये भागीदारी किंवा कंपनीचा जे हिस्सा देऊन कंपनीची पार्टनरशिप या ठिकाणी दिलेली आहे, कंपनीची ओनरशिप दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, बरोबर. कारण कंपनीने यांना आपल्या 30, 40 किंवा 50% जे काही आवश्यक असेल तेवढं भागीदार करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक इन्स्टिट्यूट असणार आहे, अनेक इन्व्हेस्टर असणार आहे आणि मोठमोठ्या या ठिकाणी बँकासुद्धा असणार आहेत. तर याच्यामध्ये हे सर्व असणार आहेत आणि ते हा सर्व पैसा या कंपनीमध्ये लावतात. परंतु ह्या इन्व्हेस्टरला जर त्यांनी घेतलेले जे काही शेअर आहे ते विकायचे असेल तर त्यांना गरज पडते ती म्हणजे सेकंडरी मार्केटची. म्हणजे त्यांनी घेतलेले शेअर, समजा ह्या व्यक्तीला वाटलं की मी IPO मध्ये या ठिकाणी शेअर खरेदी केलेला आहे, काय केलेलं आहे IPO मध्ये मी त्या ठिकाणी 100 शेअर खरेदी केलेले आहे, परंतु त्या 100 शेअरची किंमत त्यावेळेस 500 रुपये होती, आज ती 1500 रुपये झालेली आहे 1 वर्षानंतर आणि मला माझे शेअर विकायचे आहेत आणि पैसा या ठिकाणी माझा मोकळा करायचा आहे, बरोबर. ह्या इन्व्हेस्टरला जर असं करायचं असेल तर कसं करू शकतो ते आपण आता पाहणार आहोत. मग अशा वेळेस हे इन्व्हेस्टर काय करतात, ते शेअर सेकंडरी मार्केटमध्ये ते विकू शकतात. या ठिकाणी पाहू शकता सेकंडरी मार्केटमध्ये ते विकू शकतात. मग सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचा या ठिकाणी कोणताही रोल नसतो. या ठिकाणी एक इन्व्हेस्टर ज्यांनी पहिली शेअर खरेदी केलेला आहे तो दुसऱ्या इन्व्हेस्टरला हे शेअर विकू शकतो. म्हणजे एका इन्व्हेस्टर दुसऱ्या इन्व्हेस्टरला हे शेअर विकू शकतो आणि आपले पैसे या ठिकाणी घेऊ शकतो. अशा प्रकारे सेकंडरी मार्केटमध्ये काम चालतं. सेकंडरी मार्केटमध्ये जर शेअर विकायचे असेल तर या ठिकाणी कंपनीला BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्याकडे रजिस्टर असणे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस कंपनी IPO आणते त्यावेळेस कंपनी NSE आणि BSE मध्ये ती रजिस्टर झालेली असते आणि तरच कंपनी आपला IPO आणून या ठिकाणी मार्केटमध्ये आपले शेअर किंवा आपले शेअर विकू शकते. मग यांनी शेअर विकण्यासाठी त्यांना गरज पडते ती म्हणजे सेकंडरी मार्केटची. आता सेकंडरी मार्केट म्हणजे काय तर आपल्या लक्षात आलं असेल, प्रायमरी मार्केट म्हणजे कंपनीला जो काही भांडवल लागतं तो भांडवल उभं करण्यासाठी कंपनी आपल्या मालकीचे शेअर्स किंवा आपल्या मालकीचा काही हिस्सा मोठमोठे इन्व्हेस्टर, मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठे जे काही विकते, त्यानंतर ते विकलेले शेअर्स जर त्या इन्व्हेस्टरला पुन्हा विकायचा असेल तर तो सेकंडरी मार्केटमध्ये ते विकू शकतो. म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टर दुसऱ्या इन्व्हेस्टरला शेअर खरेदी आणि विक्री या ठिकाणी सेकंडरी मार्केटमध्ये केली जाते. तर सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी मार्केट आपल्या लक्षात आलंच असेल नक्की काय आहे सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी मार्केट. आता BSE आणि NSE नक्की काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत. आपण जर पाहिलं तर BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतीय स्टॉक एक्सचेंज आहेत की ज्यांच्या मार्फत सेकंडरी मार्केट म्हणजे जी काही खरेदी आणि विक्री होते ती यांच्या मार्फत या ठिकाणी होत असते. मग स्टॉक एक्सचेंज हे सर्वात मोठ्या प्रमाणातील दुय्यम बाजारपेठ आहेत जे लोकसंख्येतील उच्च टक्के ट्रेडिंगसाठी सहभागी होतात. भारतात दुय्यम बाजारांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मग आता ही NSE आणि BSE या दोन्ही विषयी आपण थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. नक्की NSE आणि BSE काय आहे. जर पाहिलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही भारतातील सर्वात जुनी कंपनी आहे. जर पाहिलं तर NSE ही जगामध्ये 11व्या क्रमांकावरती येते तर BSE ही जगामध्ये 10व्या क्रमांकावरती येते. NSE मध्ये 1600+ कंपन्या आज रजिस्टर आहेत. तसेच BSE मध्ये 5000+ कंपन्या आज रजिस्टर आहेत. NSE मध्ये जर पाहिलं नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये जो काही इंडेक्स आहे तो निफ्टी या नावाने ओळखला जातो. त्यामध्ये 50 कंपन्यांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे BSE मध्ये
इंडेक्स हा सेन्सेक्स नावाने ओळखला जातो आणि त्यामध्ये टॉपच्या 30 कंपन्यांचा सहभाग असतो. आपण जर पाहिलं तर NSE मध्ये इक्विटी मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट, करन्सी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये ट्रेडिंगसाठी प्रोत्साहन केले जातं. त्याचप्रमाणे BSE मध्ये जर पाहिलं आपण म्युच्युअल फंड आणि मुद्राव याच्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त ट्रेडिंग या ठिकाणी केलं जातं. तर निश्चितपणे BSE आणि NSE काय आहे हे आपल्याला समजलं असेल. जर आपल्याला शेअर खरेदी करायचे असेल तर आपण NSE किंवा BSE करून खरेदी करू शकतो. परंतु आपल्याला शेअर खरेदी करण्यासाठी आपण डायरेक्ट BSE आणि NSE कडे नाही जाऊ शकत. तर आपल्याला गरज पडते एक अकाउंटची. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या बँकेमध्ये एक अकाउंट असतं त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या ब्रोकरकडे एक अकाउंट काढावं लागतं. त्याला आपण डीमॅट अकाउंट असे म्हणतो. म्हणजेच आपण आपलं डीमॅट अकाउंट आपल्या ब्रोकरकडे काढून आपण या ठिकाणी शेअरची ट्रेडिंग करू शकतो, शेअर खरेदी करू शकतो, शेअर विक्री करू शकतो. आणि त्यासाठी भारतामध्ये खूप या ठिकाणी वेगवेगळे ब्रोकर आहेत की ज्यांच्यामार्फत आपण ही ट्रेडिंग आपले डीमॅट अकाउंट काढू शकतो. त्यामध्ये अँगल ब्रोकिंग आहे, कोटॅक आहे, ॲक्सिस आहे, झिरोदा आहे, SBI आहे, IIFL आहे, HDFC आहे. म्हणजे असे अनेक आहेत. या ठिकाणी मी फक्त थोडीशीच नावं घेतलेली आहे, पण ह्याच्या खूप ब्रोकर आहेत अजून की ज्यांच्यामार्फत आपण आपले जसे बँकेमध्ये आपलं डीमॅट अकाउंट असतं त्याचप्रमाणे बँकेमध्ये जसं आपलं अकाउंट असतं त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आपलं डीमॅट अकाउंट काढून आपण या ठिकाणी शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो आणि त्याच्यामार्फत एक चांगला इन्कम आपण घेऊ शकतो, चांगला नफा आपण या ठिकाणी तो घेऊ शकतो. तर आपल्याला या ठिकाणी डीमॅट अकाउंट म्हणजे काय ते निश्चितपणे लक्षात आलं असेल, समजलं असेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो ते पाहणार आहोत. पहिली गोष्ट आपण शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट म्हणजे काय ते आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. स्टॉक मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी कंपन्यांचे शेअर खरेदी किंवा विक्री केले जातात त्याला आपण स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट या ठिकाणी म्हणतो. प्रायमरी मार्केट ज्या ठिकाणी प्रथम कंपनीचे शेअर लोकांसाठी खुले केले जातात किंवा मोठे इन्व्हेस्टरला होलसेलमध्ये विकले जातात त्याला आपण प्रायमरी मार्केट म्हणतो. प्रायमरी मार्केटमध्ये विकलेले शेअर जर पुन्हा विकायचं असेल तर त्यासाठी गरज पडते ती सेकंडरी मार्केटमध्ये. म्हणजे कंपनीकडून खरेदी केले जे काही शेअर आहेत ते इन्व्हेस्टरला जर विकायचे असेल तर ते सेकंडरी मार्केटमध्ये विकू शकतो. सेकंडरी मार्केट म्हणजे NSE आणि BSE यांच्यामार्फत ही खरेदी आणि विक्री होते. आणि या ठिकाणी जर आपल्याला खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आपल्याला गरज पडते ती डीमॅट अकाउंटची. एक डीमॅट अकाउंट आपलं काढून आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो किंवा प्रायमरी मार्केटमध्ये आपण IPOच्या माध्यमातून डीमॅट अकाउंट आपले का असेल तर कंपनीचे शेअर किंवा समभाग आपण खरेदी या ठिकाणी करू शकतो आणि ती सेकंडरी मार्केटमध्ये त्याची विक्री करू शकतो आणि चांगला नफा आपण या ठिकाणी मिळू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर निश्चितपणे कमेंट करून आम्हाला कळवा. आणि ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. यानंतर येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी पाहायला मिळतील. तर धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो.